दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले सुरूच आहेत। काल इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये मोठं नुकसान झालंय। इस्रायलने दक्षिणी लेबनॉनमधील अल तैरी या शहरावर हवाई हल्ला केलाय। इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये लेबनॉनमधील 97 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा लेबनॉन सरकारने केलाय, तर 133 जण जखमी असल्याची माहिती मिळते। दरम्यान आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये 2020 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 165 लहान मुलांचाही समावेश आहे, तर 248 महिलांचाही मृत्यू झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।